मुंबईच्या घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठं होर्डिंग कोसळलं। दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 88 जण जखमी, तर सकाळपासून बचाव कार्याला सुरुवात। होर्डिंग लावणाऱ्या कंपनी विरोधात आणि भावेश भिंडेंसह इतरांवर गुन्हा दाखल। पंतनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। पालिकेने दुर्घटनेच्या दिवशीच इगो मीडिया कंपनीला नोटीस दिली। 6 कोटी 13 लाखांचा दंड भरण्याचे पालिकेचे आदेश, तर परिसरात आणखी 7 अनधिकृत होर्डिंग असल्याचं पालिकेच्या पत्रात नमूद। तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी होर्डिंग लावण्याची परवानगी दिली होती। रेल्वे पोलिसांचं स्पष्टीकरण, 10 वर्ष होर्डिंग लावण्याची परवानगी देण्यात आली होती। भावेश भिंडेंचा ठाकरे आणि अरविंद सावंतांसोबतचा फोटो, भाजपकडून ट्विट। भावेश भिंडे घाटकोपरमधील दुर्घटना झालेल्या होर्डिंगचे मालक, टक्केवारी घेऊन ठाकरेंकडून परवानगी, भाजप सोशल मीडिया सेलचा आरोप। भावेश भिंडे मातोश्रीवर काय करत होता? भिंडे सुनील राऊतांचा पार्टनर आहे का? ठाकरेंसोबतच्या फोटोवरून नितेश राणेंचा सवाल। असे अनेक व्यापारी येत असतात, यात उद्धव ठाकरेंचा संबंध काय? भावेश भिंडेंसोबत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या फोटोवर भुजबळांनी घेतली ठाकरेंची बाजू। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाला जाग। दुर्घटनेनंतर बाजूला असलेले 3 मोठे होर्डिंग काढले जाणार। मुंबई महापालिकेकडून संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश। घाटकोपरमधील कोसळलेलं होर्डिंग मुंबईतील सर्वात मोठं होर्डिंग। कोसळलेल्या होर्डिंगची उंची 120 बाय 120 फूट असल्याची माहिती। होर्डिंग लावणाऱ्या कंपनीकडून आकारमानाच्या नियमांचं उल्लंघन। राज्यासह पुण्यातही अनधिकृत होर्डिंग कारवाई करण्याची रवींद्र धंगेकरांची मागणी, तर पुण्यात अनधिकृत होर्डिंग खपवून घेणार नाही, धंगेकरांचा इशारा। केंद्रात सत्ताबद्दल होणार, इंडिया आघाडीला 240 ते 260 जागा मिळतील, तर राज्यातही महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळण्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा।